हॅलो, हाय, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज खूप दिवसांनी मी व्लॉग करते. इंडियामधून परत आल्यानंतरचा हा माझा पहिला व्लॉग आहे आणि हा पहिला आपला ट्रॅव्हल व्लॉग आहे 2026चा. तुम्हाला आठवत असेल मी माझा फर्स्ट टाइम स्कीइंगचा एक व्लॉग केला होता, ज्याच्यामध्ये मी जेवढं शक्य आहे मला तेवढं दाखवलं होतं की आम्ही कुठे गेलो होतो, कसं आमचा स्कीचा एक एक्सपिरियन्स होता. आणि खरं सांगू तर सुरुवातीला खूप अवघड होतं ते, पण हळूहळू आम्ही शिकलो. आणि जेव्हा आम्ही शिकलो तोपर्यंत ऊन खूप वाढलं होतं आणि आमची एनर्जी पण संपली होती. सो असं झालं की आम्हाला यायला लागलं, पण आमचा दिवस संपलेला. आणि म्हणून परत एकदा तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी आज आपण परत एकदा स्कीइंगसाठी जातोय. ह्यावेळी फक्त ठिकाण वेगळं आहे, पण लेट्स डू इट. चलो, गणपती बाप्पा मोरया. एवढं ऊन पडलंय, म्हणजे मी तर जॅकेट वगैरे काही घातलं नाहीये. मला थंडी पण नाही वाजत आहे. मला असं वाटतं की तिथे बर्फ असेल की नाही, म्हणजे आता स्नोफॉल वगैरे कमी झालाय, बंद झालाय इकडे. पण म्हणतायत आहे म्हणून तिथे, पण आहे की नाही काय माहिती. ऊन तर एवढं आहे, गरमी चांगलीच होतीये. आहे येस, खूप सारा बर्फ आहे. आम्ही पासेस घेतले आणि आमचे हेल्मेट्स आणि शूज पण घेतलेत. हे स्कीचे हे शूज इतके जड आहेत की म्हणजे 50 किलो तरी असतील असं वाटतंय. आणि आपले शूज आपण इथे ठेवणार आहेत. आणि आता हे सगळं घालून थोड्याच वेळात आपण बाहेर जाऊया. आता 1 वर्ष झाले आम्हाला करून, सो आता माहीत नाही किती जमणार आहे काय, तर मजा तर येणार आहे. लेट्स गो, आय एम एक्सायटेड. जमते का? जमते का? आत्तापर्यंत आम्ही ह्या बेल्टवरून वरती येत होतो असे, आणि इथे असं प्रॅक्टिस करत होतो. आता आम्हाला असं वाटतं की थोडा आमचा जम बसला आहे आणि आम्ही अजून थोडं रिस्क घेऊ शकतो असं आम्हाला वाटतंय. मी 1-2दा पडली आहे, पण आता परत उठून परत थोडं प्रॅक्टिस करून आता जमलंय. आता आमचा असा प्लॅन आहे की ह्याच्यावर बसून वरती जायचं आणि मग परत इथून खाली यायचं. हे आम्ही कधी केलं नाही आधी, हे आम्ही पहिल्यांदाच करू. बघू जमतंय का. फार तर काय होणार आहे, पडू आम्ही, जे की आम्ही ऑलरेडी 3-4दा पडलो आहेत. सो लेट्स गो. बापरे, आम्ही ह्या
पाळण्यामध्ये खटोल्यामध्ये वॉट एव्हर इट इज ह्याच्यात बसून आलो आहे आणि आता डायरेक्ट उतरायचं आहे आणि स्कीइंगला स्टार्ट करायचं आहे. आय एम सो स्केअर्ड. आणि आता बहुतेक कुणीतरी पडलं आहे आणि मध्येच थांबवलं आहे. हे काय वाटतंय, काय होणार आहे? काही नाही होणार, मजा येणार आहे खूप जास्त. आपण खूप छान असं स्कीइंग करणार आहेत आता इथे. याला स्कीइंग कार्ट असं म्हणतात. आणि हे आपल्याला डोंगराच्या वरती घेऊन जातं आणि मग तिथे सोडतं आणि मग तिथून आपण स्कीइंग करत करत खाली यायचं, असं आहे. तर आपला हा आता पहिला अनुभव आहे आज ह्या कार्टमध्ये बसण्याचा. पण असं म्हणतात की स्कीइंगची खरी मजा कार्टमध्ये बसल्यानंतरच येते. हो, मला तेच असं ह्याच्यात बसूनच खूप स्केरी वाटतंय. खूप उंच आहेत, ऑलरेडी आम्ही खूप उंच आहेत आणि हे आम्हाला अजून वरती घेऊन जात आहे एकदम डोंगराच्या टोकावरती. बंद करा. थोडा वेळ आम्ही इथे बसून व्ह्यू एन्जॉय करतोय. एवढा सुंदर व्ह्यू कुठे बघायला मिळतो. म्हणलं झालंय आता खेळून सगळं बंदही झालंय, तर थोडं बसून त्याला बघावं. Okay, do you have any coffee? We do. Can I get one iced caramel macchiato? अँड दॅट वॉज इट फॉर द डे. आम्ही कॉफी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. खूप जास्त मजा केली. स्कीइंग इज माय फेवरेट नाव. तुम्ही पण मस्त मजा करा, माझे व्लॉग बघत राहा आणि मला कमेंट्समध्ये कळवत राहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.